नाव नंबर आहे ना, नंतर मग तुम्हाला भेटा, फोन करा. वो भेजा तुमचे प्राचार्य इथे समजलं ना. त्या गाण्यामध्ये ऐकण्याची सोयी झाली पाहिजे. त्यांना पण घ्या ना. एक मिनिट. 3 मशीन झाल्या. कुणी 5 आहे का? या हो. आता आपण वैजापूर शहरातील जिल्हा उप रुग्णालय, सरकारी दवाखाना, येवला रोड येथे उभे आहोत. मी जगन्नाथ खड्डेराव जाधव, डॉक्टर JK जाधव. मी प्रहार जनशक्ती पक्षाचा मराठवाडा विभागाचा अध्यक्ष आहे. माननीय बच्चू कडू साहेब या पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांनी दिव्यांग, गोरगरीब, शेतकरी यांच्या सेवेसाठी हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि आपल्याला या सर्व लोकांची खूप सेवा करायची. आज आपण सर्व रोग निदान शिबिर इथं ठेवलं. या शिबिरामध्ये आज जवळजवळ 800 लोक जमा झाले. या लोकांचे कुणाचे हाडाचे आजार असतील, पोटाचे असतील, काही लोकांना ऐकू येत नाही, काही लोकांना चष्मे पाहिजे. अशा सर्व प्रकारच्या लोकांची आपण तपासणी केली आणि ज्यांच्या डोळ्याचं नेत्रबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे त्यांना आपण औरंगाबादला लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाणा या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन मोफत डोळ्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करणार आहोत. डोळ्याचं नेत्रबिंदूचं ऑपरेशन करायला नव्हतं. कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये असतात. कमीत कमी मग कोणी 40,000 करतात, कोणी 50,000, 60,000. परंतु मोफतमध्ये जे ऑपरेशन आपण करतो त्याची किंमत साधारण 20 ते 25,000 रुपये असते. तर ज्यांचं ऑपरेशन होणार आहे त्या सर्वांना आपण पुढच्या आठवड्यामध्ये संभाजीनगरला लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा इथे घेऊन जाणार आहोत. आणि काही पेशंट जे आहेत ते या सरकारी हॉस्पिटलतर्फे, गव्हर्नमेंट वैजापूरचं जे हॉस्पिटल आहे त्यांच्यातर्फे घाटीमध्ये घेऊन जाऊन त्यांचे ऑपरेशन करणार आहे. हा झाला डोळ्याचा मुद्दा. कानाचं यंत्र ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना आपण श्रवण यंत्र आज वाटप केले. काही व्यक्तीकडे श्रवण यंत्र मिळण्यासाठी योग्य ती कागदपत्रे नव्हती, पण त्यांना आपण नंतर बोलावलं. याशिवाय इतर आजार जे आहेत, खोकला आहे, हिवताप आहे, ताप आहे, त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची औषध केली. तर आजच्या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा हे आमचे कोठावरे साहेब आहेत. अरे कोठावरे लवकर बोलवले यार. कोठावरे साहेब आहे का? अरे तुम्ही या. तर या आजच्या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा यांचं जे आय हॉस्पिटल आहे, डोळ्याचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या वतीनं हे कोठावरे साहेब आलेले आहेत. सकाळपासून आले. त्यांच्यासोबत 4-5 त्यांचे सहकारी आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी आज डोळ्याच्या पेशंटची तपासणी केलेली आहे. आणि जे रुग्ण पेशंट कॅटरॅक्टचं ऑपरेशन ज्यांना करायचं आहे त्यांना आपण यांच्या लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाणा हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांचं मोफत ऑपरेशन करणार आहोत. याशिवाय कामगार नोंदणी, महाराष्ट्र शासनाने कामगाराच्या नोंदणी मोठ्या प्रमाणात शासनाने सुरू केली आहे. आणि कामगार नोंदणी केल्यानंतर जे योग्य कामगार आहेत, गरजू कामगार आहेत त्यांना आपण संसारासाठी लागणारे भांडी, त्यांच्या कामासाठी लागणारं साहित्य, त्यांच्या मुलाचं शिक्षण, बाळंतपण, मुलांचं शिक्षणासाठी स्कॉलरशिप,
त्यांना घरकुल, त्यांना विमा कवच इत्यादी अनेक सुविधा मिळतात। आज येथे आपण जवळजवळ 40 महिलांची पुरुषांची नोंदणी केलेली आहे कामगार नोंदणी या योजनेमध्ये। ते काम देखील आज आपण पूर्ण केले की ज्यांना डोळ्याचा आजार आहे, ज्यांच्या चष्म्याचा नंबर काढायचा आहे, ज्यांचं नेत्रबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, असे पेशंट इथं आले आणि लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा या संस्थेचं जे आय हॉस्पिटल आहे, डोळ्याचं हॉस्पिटल आहे, त्यांच्यामार्फत त्यांची गाडी आली, त्यांचे डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली। ते डॉक्टर कोटावाला साहेब आहेत, हे लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा या ठिकाणून आलेले आहेत। आणखी त्यांची तिघजण त्यांचे सहकारी आहेत। असो, आता ज्यांना कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं आहे असं ज्यांना वाटलं, तपासणी केल्यानंतर ते कॅटरॅक्टचं ऑपरेशन करण्यासाठी फिट आहेत, योग्य आहेत, त्यांचं मोफत ऑपरेशन औरंगाबाद चिकलठाणा लायन्स क्लबमध्ये आम्ही करणार आहोत। ज्या रुग्णांची तपासणी करण्यात आली इथं, आता त्यांची कधी आपलं ऑपरेशन वगैरे कधी करणार, त्यांची काही ट्रीटमेंट वगैरे कधी करणार? आज आपण साधारणतः 85 पेशंटचं स्क्रीनिंग केलेलं आहे। त्यात 8 ते 9 पेशंट हे मोतीबिंदूचं निघालेले आहेत। आपण पुढच्या आठवड्यात साधारण 12 तारखेला त्यांना संभाजीनगरला बोलवून त्यांची पुढची सगळी रक्त तपासणी जे आहे, पॅथॉलॉजिकल टेस्ट असतात, हे सगळं करून तिथं जे फिट बसतील त्यांचं 13 तारखेला शुक्रवारी आपण ऑपरेशन करून त्यांना देणार आहोत। हे मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण औरंगाबाद चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालयातर्फे मोफत करून देतो आपण पेशंट। जे गरजू असतात त्यांना मोफत पूर्ण ऑपरेशनचा खर्चामध्ये 1 रुपया पण आपण घेत नाही। मी इथं जे दादांचं मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथं संधी दिली, इथं येऊन आपण पेशंटची स्क्रीनिंग करून त्यांना तिथपर्यंत बोलून घेणार आहोत। थँक्यू।